ए स्वाते, काय ग अश्विनी, इकडे की. हा कोण आहे ग? हा माझा मोठा भाऊ वळू वळू. बर बर, इकडे की. सगळा जमाना आहे माझ्या मागे, पण हा वेडा आहे तुझ्या मागे. ए स्वाती बहिणा, ती पुरगी काय म्हणतो ती ग? अरे काय नाही रे दादा. अगं सांग की काय म्हणतो ती? अरे मला भांडी घासायची ती, भांडी घासून सांगते. स्वाती, सगळी भांडी धुवून झाली. सांग की आता ती पुरगी काय म्हणतो ती? अरे एवढं पण महत्वाचं नाही, मला अजून कपडे पण धुवायचे ती. कपडे धुते आणि मग सांगते. स्वाती, सगळी कपडे पण धुवून झाली. सांग की आता ती पुरगी काय म्हणतो ती? आता रे तू तर मागच लागलायस माझ्या. अजून मला घरातली फरशी पण पुसायची, तेवढी पुसते आणि मग सांगते. स्वाती बहिणा, झाली फरशी पुसून. माझी ग तायडी तू, दीदी ग लाडकी तू, माझी जणू दुसरी आई. कर जरा घाई आणि सांग ती पोरगी काय म्हणत होती. अरे ती म्हणत होती. अगं थांब थांब थांब, 2 मिनिटं थांब थांब, आलो. पाणी पी आधी आणि शांत होऊन मस्त पैकी सांग. सांग. अरे ती म्हणत होती तिची आजी आजार आहे, त्यामुळे ती 2 दिवस कॉलेजला नाही येणार. तेवढा सरांना निरोप दे. माकडीने आधी सांगाय नाही, माझ्याकडे सगळी कामं करून घेतलीस तुझ्या तर आता.